माझ्या 2 वर्षाच्या मुलीकडून एक पळीभर आमटी खाली सांडली, पण माझ्या सासूने सगळ्यांसमोर त्या लहान मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली वाजवली की ती धाडकन खाली पडली. तो आवाज आज पण माझ्या कानात घुमत आहे. त्यावेळी माझी मुलगी रडत नव्हती, तर खूप घाबरलेली होती. आणि त्याच दिवशी मी एक असा निर्णय घेतला होता, एकतर माझी मुलगी या घरात मानाने जगेल किंवा मी या घरातून मुलीसोबत कायमची निघून जाईन. माझं नाव शीतल आहे आणि ही त्या दिवशीची गोष्ट आहे, ज्या दिवशी एका आईने तिच्या 2 वर्षाच्या मुलीसाठी सगळ्या सासरच्या लोकांच्या विरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. बाहेरून बघताना आमचं कुटुंब खूप छान, सुखी आणि समाधानी दिसत होतं. बाहेरून बघणारे लोक बोलायचे की मी खूप नशीबवान आहे. नवरा चांगल्या पगाराची नोकरी करतो, स्वतःचा फ्लॅट आहे, घरात कुठल्याही गोष्टीची कमी नाही, सगळ्या सुखसुविधा आहेत. पण लोक तर फक्त वरवर डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, पण त्या 4 भिंतींच्या आत असणारे सत्य कुणालाच माहीत नसते. माझ्या सासूचा स्वभाव पहिल्यापासूनच खूप कडक होता. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी मला घरातली सून नाही, तर कामवाली समजलं होतं. सकाळी लवकर उठून घरातले सगळे काम करायला लागायचे. सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता, जेवण बनवायचे, कपडे धुवायची, भांडी घासायची. या सगळ्याची जबाबदारी माझ्या एकटीची होती. जर एखाद्या दिवशी कामात थोडी जरी चूक झाली तर दिवसभर टोमणे ऐकून घ्यायला लागत असायचे. माझा नवरा राघव सगळं काही बघत होता, पण कायम एकच गोष्ट बोलत असायचे. आईचा स्वभावच असा आहे, तू गोष्टी वाढवत जाऊ नकोस, तिला काही बोलत जाऊ नकोस. हळूहळू मी हे सगळं नवऱ्याला सांगायचं बंद केलं. मला असं वाटलं की वेळेसोबत सगळं ठीक होईल, पण वेळेसोबत घरातली परिस्थिती अजूनच बिघडत गेली. जेव्हा माझी मुलगी आर्या जन्माला आली तेव्हा मला असं वाटलं की घरातलं वातावरण बदलेल, पण असं काहीच झालं नाही. माझ्या सासूचा राग आता माझ्यापेक्षा माझ्या मुलीवर जास्त निघायला लागला. कधी आर्यावर मोठ्या आवाजात ओरडत असायची, कधी तिचा हात धरून ओढत असायची, तर कधी म्हणायची की तू तर अगदी तुझ्या आईवरच गेली आहेस, त्यामुळे कमजोर आहेस. मुलीला बोललेलं ऐकून माझं मन आतून तुटत असायचं, पण मी काही बोलू शकत नव्हते. फक्त सगळं मान खाली घालून सहन करत होते. हे सगळं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, तर माझा नवरा तेच बोलत असायचा जो कायम बोलत आला होता, आई जाणून बुजून असं करत नाही. त्या दिवशी घरात माझ्या सासूचा 50वा वाढदिवस होता आणि त्याची पार्टी घरात ठेवली होती. सगळ्या पाहुण्यांना बोलवलं होतं. घर पाहुण्यांनी भरलं होतं. मी सकाळपासून किचनमध्ये काम करत उभे होते, पण कुणी मला एकदाही विचारलं नाही की मी सकाळपासून काही खाल्लं आहे का नाही. आर्या माझ्याजवळच्या खुर्चीवर बसून एका प्लेटमध्ये डाळ भात छोट्याशा हाताने खाण्याचा प्रयत्न करत होती. आत्ता कुठे तिने तिच्या स्वतःच्या हाताने खायला सुरुवात केली होती आणि मी तिला असं स्वतःच्या हाताने खाताना बघून हसत होते. तेवढ्यात तिने स्वतःच्या हाताने आमटी घेतली आणि ती घेताना पळीतली आमटी थोडीशी तिच्या हातातून खाली जमिनीवर अंतरलेल्या गालिच्यावर सांडली. बस एवढी छोटीशी गोष्ट होती, पण पुढच्या क्षणी माझी सासू तिच्या खुर्चीवरून उठली. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, जर आईच अशी कमजोर बिनकामाची असेल तर तिची मुलगी पण तिच्यासारखीच असणार. सासूचं बोलणं ऐकून मी खुर्चीवरून उठले आणि म्हणाले, आई आर्या अजून लहान आहे, तुम्ही रागवू नका, मी आत्ता साफ करते. पण माझं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं. तोपर्यंत माझ्या सासूने आर्याचा हात पकडून तिला खुर्चीवरून ओढलं आणि तिच्या जोरात कानाखाली वाजवली. सगळ्या हॉलमध्ये शांतता पसरली. माझी 2 वर्षाची मुलगी थरथर कापत होती. तिच्या गालावर बोटांचे वण उठले होते. मी पळत जाऊन तिला उचलून मिठीत घेतलं. तिने मला तिच्या त्या लहान नाजूक हाताने घट्ट पकडलं होतं. मी रडत आशेने माझ्या नवऱ्याकडे बघत होते. मला आशा होती की कमीत कमी स्वतःच्या मुलीसाठी तरी ते आज काहीतरी बोलतील, तिची बाजू घेतील. पण ते फक्त एवढंच म्हणाले, एवढ्या छोट्याशा गोष्टींवरून नाटक करू नकोस, मुलीने संस्कार शिकायला हवेत. त्या क्षणी माझ्यात काहीतरी कायमचं तुटलं. माझ्या मनातला नवऱ्याबद्दल असलेला विश्वास, आदर कायमचा संपला होता. मी त्या क्षणी ठरवलं
की माझी मुलगी यापुढे या घरात एक क्षण पण राहणार नाही. पण घरातून जाण्याअगोदर मी असे पाऊल उचलले होते ज्याची कल्पना पण कोणी केली नव्हती. मी आर्याला घट्ट मिठीत पकडले होते. ती रडायचं थांबत नव्हती. हुंदके देऊन देऊन रडत होती. ती एवढी घाबरली होती की तिला भीती वाटत होती की कोणीतरी तिला परत माझ्याकडून हिसकावून घेईल. माझ्या गळ्यात पडून ती रडत होती. घरात बसलेले सगळे पाहुणे एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. पण कुणाच्यात हिंमत झाली नाही माझ्या सासूला 2 शब्द बोलायची. तेवढ्यात माझी सासू माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली, शीतल, तुझी पोरगी आज सुधारली नाही तर आयुष्यभर डोक्यावर बसून नाचेल. आम्ही पण आमच्या मुलांना असंच वाढवलं आहे. त्यांचे बोलणे अजून संपले पण नव्हते. तेवढ्यात माझ्या मनात 4 वर्षापासून दबलेला राग ज्वालामुखीसारखा बाहेर आला. मी राघवसमोर येऊन उभे राहिले. ते अजून पण खुर्चीवर बसून आरामात जेवत होते. जणू काही झालंच नाही. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, राघव, आज कुणीतरी तुमच्या मुलीच्या जागेवर दुसऱ्या कुणाच्या मुलाला मारले असते तेव्हा पण तुम्ही असंच बोलला असता का? की मोठी गोष्ट नाही? माझं बोलणं ऐकून राघव रागात चिडून म्हणाले, शीतल, घरात पाहुणे बसलेले आहेत. आता उगाच तमाशा करू नकोस. बस कर. आणि हा तोच क्षण होता जेव्हा मी मनात ठरवलं होतं की आज हा तमाशा मी कायमचा संपवणार. मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता राघवच्या जोरात कानाखाली वाजवली. सगळे पाहुणे ते बघून हैराण झाले. मग दुसरी आणि मग तिसरी कानाखाली वाजवली. कुणाला कळतच नव्हते की 4 वर्षापासून शांत बसणारी शीतल आज अचानक एवढी मजबूत कशी काय झाली. तिच्यात एवढा आत्मविश्वास कुठून आला? राघव रागात उठून उभे राहिले. पण मीच रागात त्यांच्या डोळ्यात बघून म्हणाले, तुमच्या आईने माझ्या 2 वर्षाच्या मुलीवर हात उचलला आहे आणि तुम्ही त्याला अनुशासन बोलत आहात. आज तुम्हाला पण त्या त्रासाची, त्या माराची जाणीव व्हायला हवी. ज्या गोष्टीला तुम्ही तुमच्या मुलीसाठी खूप साधी गोष्ट समजत आहात. हे बघून माझी स्वाती नणंद ओरडत म्हणाली, वहिनी, तू वेडी झाली आहेस का? तुला अक्कल आहे का नाही? नवऱ्यावर कुणी हात उचलतं का? माझी सासू रागाने लाल झाली होती. ती मोठ्या आवाजात म्हणाली, शीतल, आज जर तू या घरातून बाहेर गेलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. परत माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. मी पहिल्यांदा न घाबरता उत्तर देत म्हणाले, ज्या घरात लहान निरागस मुलांवर हात उचलण्यास संस्कार बोलले जाते त्या घरात परत यायची माझी पण अजिबात इच्छा नाही. असं म्हणत मी सरळ माझ्या खोलीत गेले. बॅगेत माझी आणि आर्याची कपडे, आमच्या गरजेच्या वस्तू भरल्या. पर्स घेतली. महत्त्वाची कागदपत्र, माझा आधार कार्ड, थोडे पैसे, बँकेचे कार्ड आणि पेनड्राईव्ह घेतला ज्यात मागच्या 4 वर्षापासूनचे सत्य होते. त्यात घरातल्या CCTVचे रेकॉर्ड, माझ्या अंगावरच्या जखमांचे फोटो आणि फोनमध्ये केलेले रेकॉर्डिंग, डॉक्टरांचे जुने रिपोर्ट, राघवचे मेसेज आणि मी लिहिलेल्या नोट्स होत्या. मी माझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय, मला मिळत असलेल्या धमक्या, प्रत्येक घटनेचे रेकॉर्ड ठेवले होते. कारण मला समजले होते की या समाजात सुनेच्या डोळ्यातल्या पाण्यापेक्षा, तिने सहन केलेल्या अत्याचारांपेक्षा जास्त किंमत पुराव्यांची असते. मी खोलीतून बॅग, पर्स आणि आर्याच्या हाताला पकडून घेऊन बाहेर आले आणि मागे न बघता कायमची त्या घरातून निघून आले. मागून माझी सासू मला मोठ्या आवाजात म्हणाली, 2 दिवसांनी नाक घासत परत माझ्या घरात येशील. माझ्या नवऱ्याने मला एकदाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यासाठी त्या घरात माझी आणि माझ्या मुलीची किंमत 0 होती. मी घरातून सरळ आर्याला घेऊन दवाखान्यात गेले. तिचा गाल सुजला होता. डॉक्टरांनी तिचा गाल बघितल्यावर गंभीर झाली आणि मला विचारलं की काय झालं. मी आर्याच्या डोक्यावर हात फिरवत पहिल्यांदा न घाबरता घडलेली सगळी हकीकत सांगितली. काही वेळ डॉक्टर शांत बसले आणि म्हणाले, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता. मी लगेच म्हणाले, हो डॉक्टर, आज मला कुठला समझोता करायचा नाही, तर मला माझ्या मुलीसाठी न्याय हवा आहे. यासाठी डॉक्टरांनी माझी मदत केली. त्यांनी नर्सला सांगून पोलिसांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी आर्याचा मेडिकल रिपोर्ट तयार केला. पोलिसांनी आर्याच्या अंगावर असलेल्या जखमांचे निरीक्षण केले. पोलिसांनी माझं बोलणं खूप शांतपणे ऐकून घेतलं.
मी माझी पर्स उघडली. त्यातून काढून तो पेन ड्राईव्ह त्यांच्या हातात दिला. तो बघून पोलीस अधिकारी म्हणाली, यात काय आहे? मी मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, माझ्या सासरच्या लोकांचे सत्य. मागच्या 4 वर्षापासून माझ्यावर होत असलेल्या अत्याचाराचा मी जमा केलेला पुरावा आहे. पोलिसांनी तिथेच डॉक्टरांचा लॅपटॉप घेतला आणि त्याला तो पेनड्राईव्ह जोडला. त्यात माझ्या सासूने माझ्या मुलीवर केलेल्या प्रत्येक अत्याचाराचा पुरावा होता. सासूचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता, जोपर्यंत मार खात नाही तोपर्यंत शिकणार नाही. नंतर नवऱ्याचा आवाज ऐकू आला, आई जे करत आहे ते बरोबर आहे. जर या घरात राहायचं असेल तर गुपचूप राहा. ते बघून सगळे लोक सुन्न झाले. ते पोलीस साहेब माझ्याकडे बघून म्हणाले, तुम्ही हे एवढी वर्ष एकटीनं कसं काय सहन केलेत? माझे डोळे भरून आले. मी फक्त एवढंच म्हणाले, मी माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलीसाठी योग्य वेळेची वाट बघत होते. पोलिसांनी माझी तक्रार नोंद करून घेतली. त्याच दिवशी संध्याकाळी पोलीस माझ्या सासरी पोहोचले. अजून वाढदिवसाची पार्टी पण संपली नव्हती. सगळे पाहुणे पण घरात होते. दारात अचानक पोलिसांना बघून सगळे घाबरले. पोलिसांनी विचारलं, इथे राघव आणि शांता पवार कोण आहेत? तशा शांताताई म्हणाल्या, काय झालं? मी शांता पवार आहे. पोलीस साहेब म्हणाले, तुमच्यावर लहान मुलीला मारल्याबद्दल आणि सुनेवर अत्याचार केल्याची तक्रार तुमच्या सुनेने नोंदवली आहे. हे ऐकून राघवच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांनी लगेच मला फोन केला. मी अजून दवाखान्यातच बसलेले होते. मी फोन उचलला तसा ते घाबरलेल्या आवाजात म्हणाले, शीतल प्लीज असं करू नकोस. घरातल्या गोष्टी घरातच राहू दे. लगेच तू केलेली तक्रार मागे घे. प्लीज आपलं घर तोडू नकोस. मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि खूप शांत आवाजात म्हणाले, ज्या दिवशी माझ्या 2 वर्षाच्या मुलीला कानाखाली मारली होती त्याच दिवशी माझं घर उजाडलं होतं. राघव, आज फक्त सत्य सगळ्यांच्या समोर आलं आहे. दुसऱ्या दिवशी चाइल्ड वेलफेअर टीमने पण चौकशी सुरू केली. माझ्याकडे सगळे पुरावे असल्यामुळे सासू आणि नवऱ्यावरचे आरोप सिद्ध झाले. कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. माझी आणि माझ्या मुलीची त्या नरकातून सुटका झाली. काही महिन्यांनी राघव मला भेटायला आले. त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्या डोळ्याखाली काळे डाग पडले होते. ते हळू आवाजात म्हणाले, शीतल, मी माझ्या आईला कधीच चुकीचं समजलं नाही. पण सगळ्यात मोठी माझी चूक ही होती की मी माझ्या मुलीला पण कधीच समजू शकलो नाही. जर त्या दिवशी मी एकदा तिच्यासमोर उभा राहिलो असतो, तिची बाजू घेतली असती, तर कदाचित माझी बायको, मुलगी आज माझ्यासोबत असती. प्लीज मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मला एक संधी दे. मी त्यांच्याकडे बघितलं, पण यावेळी माझ्या मनात त्यांच्यासाठी राग, तिरस्कार नव्हता. मी फक्त एवढंच म्हणाले, एक आई तिच्या मुलांना कधीच एकटं सोडत नाही. कायम त्यांच्यासोबत उभी असते. कधीच मुलांची भीती विसरत नाही. ज्या दिवशी आर्या न घाबरता आयुष्य आनंदात जगायला लागली, त्या दिवशी मला असं वाटलं की मी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता. राघव मान खाली घालून तिथून निघून गेले. आर्या आता न घाबरता हसायला लागली होती. स्वतःच्या हाताने खायला सुरुवात केली होती. यावेळी तिच्या हातून थोडी भाजी सांडली तर मी तिला प्रेमाने जवळ घेऊन हसून म्हणाले, असू दे बाळा, काहीच प्रॉब्लेम नाही. मुलं चुका करूनच शिकत असतात, भीतीने नाही. माझं बोलणं ऐकून आर्या मनापासून हसली. तिचं हसणं बघून मला जाणीव झाली की मी फक्त एक घर सोडलं नव्हतं, तर मी माझ्या मुलीचं बालपण वाचवलं होतं. लक्षात ठेवा, अनुशासन आणि हिंसा कधी एकसारख्या गोष्टी नसतात. मुलांना माराने नाही तर प्रेमाने, गोड बोलून त्यांना संस्कार शिकवायचे असतात. लहान मुलांना सारखं मारलं, त्यांचा अपमान केला तर ते चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांशी कायम प्रेमाने राहत जा.